तर बघा की या व्हिडिओमध्ये मी शिक्षकांकडे कोणते गुण असावेत म्हणजे काय की एखादा विषय आपण शिकवत असतो तर शिक्षकांना प्रोग्रेसिव्ह होण्यासाठी शिक्षकाने आपल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे विषय असतात, पाठ असतात, धडे असतात ते शिकवण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर केला तर विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडेल हे मी या मुद्द्यांमधून सांगणार आहे। आणि हे जे व्हिडिओ आहेत हे मी मार्केटिंग स्ट्रॅटेजीने न बनवता मी एक समाजकार्य आणि 2 विद्यार्थ्यांना आपल्यामुळे चांगली माहिती मिळेल हा एवढाच माझा उद्देश आहे। यातला कोणताही व्हिडिओ हा मला 2 पैसे एखाद्याकडनं मिळावेत या अपेक्षेने मी टाकतच नाहीये, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर बघा की शिक्षकांकडे कोणते गुण, प्रमुख गुण असावेत तर बघा की मी 10 प्रमुख गुण आहेत त्यांचं कलेक्शन केलेलं आहे आणि ते मी तुमच्या समोर मांडणार आहे। तर बघा की पहिला मुद्दा आहे की शिक्षकाकडे संयम आणि सहानुभूती पाहिजे। शिक्षकाकडे काय पाहिजे? संयम आणि सहानुभूती। दुसरा मुद्दा आहे त्याचं जे संवाद कौशल्य आहे ते उत्तम पाहिजे, म्हणजे तुम्ही उच्चारलेला एखादा शब्द हा शेवटच्या बेंच पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे। तिसरा आहे विषयाचं सखोल ज्ञान पाहिजे। विद्यार्थी मित्र किंवा लक्षात घ्या की आपल्याला एखादे शिक्षक शिकवत असतील तर विषयाचं सखोल ज्ञान पाहिजे, कारण शिक्षकाचा महत्त्वपूर्ण पायाच असा आहे की नवीन पिढी तयार करणं आणि सुजाण नागरिक बनवणं। बघा की संयम आणि सहानुभूती। दुसरा मुद्दा आहे उत्तम संवाद। तिसरा मुद्दा आहे विषयाचे सखोल ज्ञान। चौथा मुद्दा आहे उत्सुकता व सतत शिकणे, की एखाद्या विद्यार्थ्याला उत्सुकता वाटली पाहिजे की आपल्याला शिक्षणामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे लवचिकता म्हणजे अडॅप्टिबिलिटी। लवचिकता म्हणजे काय की आपल्याला परिस्थितीनुरूप बदलता आलं पाहिजे। त्यानंतर 6वा मुद्दा आहे उत्सुकता आणि सकारात्मकता। तुम्हाला उत्साह पाहिजे तुमच्यामध्ये। एखादा प्रत्येक विद्यार्थी काही सारखा नसतो, प्रत्येक विद्यार्थ्याची असणारी बुद्धिमत्ता याच्यामध्ये तफावत असते। मग काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करायला पाहिजे। बघा उत्साह आणि सकारात्मकता। त्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व आदर्श पाहिजे। आदर्श म्हणजे काय की पर्सनॅलिटीकडे पाहिल्यानंतर लोकांनी आपले गुण हेरले पाहिजेत। त्यानंतर सर्जनशीलता। बघा की सर्जनशीलता हा गुण सुद्धा महत्वाचा आहे। त्याच्यानंतर काय सर्जनशीलता याचा अर्थ काय होतो की शिक्षकाने आपल्या शिकवण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये सतत नाविन्यपूर्ण बदल केले पाहिजेत। डीएड आणि बीएड करणारे जे विद्यार्थी आहेत, आता बघा की जे डीएड ऑफलाईन केलं जातं म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ज्या लोकांनी डीएड केलंय त्यांनी वर्गावर जाऊन पाठ घेतलेले आहेत आणि बीएड सुद्धा त्याच पद्धतीने आहे। तुम्हाला वर्ग हँडल करण्याची पद्धत पाहिजे, पॉवर ऑफ कमांड पाहिजे। बघा तर आदर्श व्यक्तिमत्व, सर्जनशीलता, प्रशासकीय कौशल्य। सर्जनशीलता म्हणजे काय की शिकवण्याच्या पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल करत राहणे। त्याच्यानंतर प्रशासकीय कौशल्य म्हणजे काय तर शाळेत असणारे रेकॉर्ड मेंटेन करणे, त्यानंतर दैनंदिन हजेरी घेणे, त्याच्यानंतर शाळेचा लेखाजोखा ठेवणे किंवा शाळेमध्ये आपण कोणकोणते कार्यक्रम घेतले त्याचं ड्राफ्टिंग करून ठेवणे, याला आपण प्रशासकीय कौशल्य असं म्हणतो। आणि सहकार्याची वृत्ती। शिक्षकांकडे सहकार्याच्या वृत्तीचा गुण पाहिजे। तर बघा की हे जे गुण आहेत ते मी शॉर्टमध्ये सांगतो आणि इथेच थांबतो। बघा शिक्षकाकडे कोणते प्रमुख गुण असावेत? पहिला आहे संयम आणि सहानुभूती। दुसरा आहे उत्तम संवाद। तिसरा आहे विषयाचे सखोल ज्ञान। चौथा आहे उत्सुकता व सतत शिकणे। 5वा आहे लवचिकता। 6वा आहे उत्साह आणि सकारात्मकता। 7वा आहे आदर्श व्यक्तिमत्व। 8वा आहे सर्जनशीलता। 9वा आहे प्रशासकीय कौशल्य आणि 10वा आहे सहकार्याची वृत्ती। तर बघा की या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत।